मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 143वी जयंती संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगातील अनेक देशामध्ये साजरी होणारी ही एकमेव जयंती. भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रकांड पंडित, अर्थशास्त्राचे ते नानावलेले पंडितच होते. एवढा अष्टपैलू बुद्धीचा राजकारणी धुरंधर नेता त्यांच्या भारतीय समकालीन बहुधा सापडणे अशक्यच. आंबेडकर खऱ्या अर्थाने विद्यासागर होते. सायंकाळी वाचनास सुरुवात झाली म्हणजे सकाळी लाडका कुत्रा जवळ येताच वा दूधवाल्याच्या भांड्याचा रस्त्यात आवाज ऐकताच प्रभात झाली असे समजून उठावे. विजनात वाचनालय ठेवून तेथेच रहिवास करावा अशी मनीषा बाळगणारा हा खरा समदर्शी ज्ञानेश्वर. ग्रंथासाठी गृह उभारून त्या ज्ञान भंडारात अहोरात्र मनन करणारा हा खरा बृहस्पती. आंबेडकरांची अखंड ज्ञानसाधना पाहून मोठे जाडेगाडे विद्वान त्यांना मानवंदना देऊन परत फिरले. त्यांना संस्कृत शिकविण्यास ब्राह्मण गुरुजींनी नाकारले, परंतु त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व पाहून द्रोणाचार्याचा नक्षा उतरविणाऱ्या एकलव्याची आठवण व्हावी. ज्याने शिक्षण घेणे हे पाप समजले जाई, त्याने ज्यांचे एक विद्यापीठच होईल अशी अनेक महाविद्यालये स्थापन करावी, हे केवढे आश्चर्य आहे. नहि ज्ञानेन सदृश्य पवित्रमिहि विद्यते आणि यम क्रियावाण सपंडितम या वचनाचा स्पृहणीय मिलाप आंबेडकरांच्या जीवनात झालेला आढळतो. वज्राहून कठीण दिसणारे आंबेडकर मनाने कुसुमासारखे कोमल होते असे सांगूनही कित्येकांना खरे वाटणार नाही. आवडता कुत्रा मरण पावला असता स्पुंदून स्पुंदून रडणारे, लाडका मुलगा कालमुखी पडला असता त्यांचे शव मांडीवरून तासन तास न सोडणारे, पत्नी कालवश झाल्यावर आक्रोश करणारे नि वडील मृत्यू पावताच आकांत करणारे आंबेडकर प्रसंगी तत्वासाठी कठोर जमदग्नी होत. गांधीच्या प्राणापेक्षा मला माझ्या दलित बांधवाचे हित अधिक श्रेष्ठ वाटते असे त्यांनी हिंदू पुढाऱ्यांना पुणे करारापूर्वी निर्भयपणे सांगितले. एवढेच नव्हे तर मला रस्त्यावरील खांबावर टांगलात तरी मी त्या अनाथांचा पक्ष सोडणार नाही असेही त्यांनी त्या पुढाऱ्यांना निसंकोचपणे बजावले. महात्मे नुसता प्रचाररूपी धुळीचा लोट उठवितात, दलितांच्या जीवनाची पातळी उंचावू शकत नाहीत हे त्यांनी महात्मा गांधींना तोंडावर सांगावयास कमी केले नाही. गोलमेज परिषदेच्या वेळी महात्मा गांधींनी आंबेडकरांवर मात करण्यासाठी ज्या क्लुप्तींचा उपयोग केला त्यासंबंधी आंबेडकर गांधीविषयी काय म्हणाले याचे वर्णन केळकरांच्या गतगोष्ठीत वाचावे. विफलतेच्या भावामुळे स्वनिर्मित राज्यघटनाही जाळून टाकावी अशी जमदग्नीच्या कठोरपणाने त्यांनी शापवाणी उच्चारली. तुमच्या धर्मात नीच खुशमस्कऱ्यांना कोणती शिक्षा सांगितली आहे असे त्यांनी एकदा सर प्रभाशंकर पट्टणींना विचारताच आग नावेवर मोठी धावपळ उडाली. महाराष्ट्रीय खेरांचा अपमान करणाऱ्या सरदार वल्लभांचे तोंड मी एक्सने फोडीन अशी जाहीर सभेत गर्जना करणारा त्या काळच्या भारतात हा एकच धीरगंभीर राजकारणी पुरुष असावा. सर्व सहकारी घाबरले असता आंबेडकरांनी एकदा आपल्या उघड्या पायाने विंचू चिरडून टाकला. काही थोर पुरुषांचा अहंकार हा आत्मविश्वासात एकजीव झालेला असतो. आंबेडकरांचा अहंकार हा राष्ट्रातील महान पदे भूषून कृतार्थ झाला होता. आंबेडकरांची गंभीर मुद्रा ते संताप झाले म्हणजे अधिक उग्र दिसे. अशावेळी गतयुगात पिचून काळमुखी पडलेल्या अस्पृश्यांच्या आत्म्याचा तळतळाट नि संताप त्यांच्या डोळ्यातून जणू धगधगत्या ज्वाळांच्या रूपाने बाहेर पडत आहे असे वाटे. सर्व जगाच्या तिरस्काराबद्दल तुच्छता व्यक्त करणारी त्यांची हनुवटी, वादळातील जीवन नौकेला व खंबीर सुकाणूप्रमाणे अचूक मार्गदर्शन करणारी त्यांची नासिका
आणि प्रभावी वाणी, भव्य रुंद कपाळ, लांबट गोल चेहरा, भव्य देहयष्टी यांनी संपन्न अशा त्यांच्या प्रभावी व्यक्तित्वाकडे पाहणाऱ्याच्या मनावर आपोआप आदरयुक्त वचक असे. आंबेडकर आपणास असंग समजत. सत्य शोधनात त्यांचे मन अहोरात्र वावरत असल्यामुळे ते एकाकी असत. त्यामुळे त्यांचे कुणावर अकृत्रिम प्रेम नव्हते. त्यांना कुणी अकृत्रिम स्नेही नव्हता. भक्तांची चौकशी करताना ते कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देत असत. बाबासाहेबांचे वक्तृत्व हेही अकृत्रिम साधे असे, परंतु त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा आणि प्रकांड पांडित्याचा त्याला प्रकाश लाभत असल्यामुळे एक प्रकारचे तेजोवलय असलेले सभारत्न म्हणून आंबेडकर गाजले. गोलमेज परिषदा, मुंबई विधिमंडळ, घटना समिती व लोकसभा ह्यातली त्यांची प्रभावी भाषणे अनेक वेळा मार्गदर्शन करणारी आणि परिस्थितीला कलाटणी देणारी ठरली. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की त्यांचे भाषण वा वक्तव्य राष्ट्राच्या आणीबाणीच्या प्रसंगी प्रभावी ठरे. त्याचे कारण त्यांचा गाढा व्यासंग, पारदर्शी दृष्टी आणि राष्ट्रीय प्रश्नाकडे पाहण्याची सचोटी निस्वार्थ बुद्धी. त्यांनी राष्ट्रहित बुद्धी कधी सोडली नाही. राष्ट्रातील उच्चपदी काम करीत असता त्याचे नातलग श्रीमंत व धनाढ्य झाले नाहीत अशा आदर्श मंत्र्याचे नाव सांगावयाचे झाल्यास डॉक्टर आंबेडकर पुण्यशील नाव सांगता येईल. तुमच्या मुलाला नाममात्र भागीदार घेऊन लक्षावधी रुपये गुंतवून एक मोठी कंपनी काढतो, मात्र तुमच्या नावाचा उपयोग कराव्यास मला परवानगी द्या, असे एक धनिक त्यांना सांगू लागला. माझा मुलगा भीक मागेल, परंतु असले खोटे काम मी माझ्या नावावर तुम्हास करू देणार नाही, असे त्या निस्पृह नेत्याने उत्तर दिले. असे मंत्री भारतात किती निघतील? बाबासाहेबांचं मन प्रसन्न असता त्यांच्याकडून 10 मिनिटात जेवढा विनोदाचा आनंद लुटायला मिळे तेवढा अन्य राजकीय पुढाऱ्यांकडून 10 वर्षात मिळत नसे. त्यांचे संभाषण म्हणजे ज्ञानकोशाचे सारच. आंबेडकर खरे रसिक होते. संगीत, चित्रकला, उत्तम फाउंटन पेन, तऱ्हेतऱ्हेचे बूट, आधुनिक वेश यांचा त्यांना शौक होता. वैयक्तिक संघटना करण्यास वा संस्थेच्या दैनंदिन कामाकडे पाहण्यास त्यांना सवड नसे. विशिष्ट जीवित कार्यासाठी अवतरलेले पुरुष संस्थांकडे राजकीयदृष्ट्या साधन म्हणून पाहत असतात, सर्वस्व म्हणून नव्हे. व्यक्तीमध्ये दुवे जोडून दुय्यम पुढाऱ्यांची जीवे भावे कळकळीने वास्तुपूस करून पक्ष संघटना करणे हे त्यांच्या एकाकी जीवनाला साधत नाही. त्यात तुसडेपणाची नि सहकार्याविषयी बेपर्वाईच्या वृत्तीची भर पडली म्हणजे संघटनेचे 12 वाजले म्हणून समजावे. आंबेडकरांची गोष्ट अशीच काहीशी होती. त्यामुळे राजकीय रणधुमाळीत अशा राजकीय नेत्यांचा टिकाव लागणे आजच्या जगात जड जाते. अशी ही आंबेडकरांच्या व्यक्तित्वाची घडण आणि कार्याची पद्धती होती. केवढा विराट पुरुष, ज्याला बाल्यावस्थेत हिंदू समाजाने पायाखाली तुडविला, ज्याचा शाळेत, महाविद्यालयात, गाडीत, देवालयात, सरकारी कार्यालयात स्पृश्य समाजाने तेजोभंग, मानभंग केला, ज्याची विटंबना केली, ज्याच्या पूर्वजांच्या 100 पिढ्या स्पृश्य समाजाने सामाजिक गुलामगिरीत कुजविल्या, तो महाराचा मुलगा आपले विशाल बुद्धी सामर्थ्य, प्रचंड उद्योगशीलता, अखंड व्यासंग, लोकोत्तर धैर्य, सुखोपभोग परायण मुक्ता, अलोट त्याग, दीर्घकालीन सेवा, ध्येयावरील अढळनिष्ठा, प्रकांड पांडित्य या गुण समुच्चयाने विधानशास्त्र, तत्वज्ञान या विषयावरील असामान्य प्रभुत्व संपादन करून लढत घनाचे घाव शोषित प्रसंगी लवचिकपणा दाखवीत संपादक, इतिहासकार आणि प्राचार्य झाला. तो समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, निर्बंध पंडितही झाला. तो मजूर पुढारी, मजूर मंत्री, महाविद्यालयाचा संस्थापक, निर्बंध मंत्री झाला. राष्ट्राच्या राजघटनेचा तो प्रमुख शिल्पकार ठरला.
धुळीत जन्मास येऊन तो जगातील धुरंधर पुरुषांच्या मालिकेत जाऊन बसला. ज्या समाजाने त्यांना पायाखाली तुडविले त्याच समाजाने त्यांना डोक्यावर घेऊन आधुनिक म्हणून गौरवाने नाचविले. अस्पृश्यतेचा कलंक धुवून टाकून समतेची गंगा आणणारे ते भगीरथ ठरले. बौद्ध धर्माचा नैतिक नि बौद्धिक आदर्श पुरुष जो अर्हत त्याच्याप्रमाणे ते तत्वज्ञानी आदर्श अर्हत ठरले. अशा तऱ्हेचा पुरुष जन्माला येणे हे एक राष्ट्राच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. महाराष्ट्राचे भाग्यच तसे महान. अस्पृश्यांकरता भारतात पहिली शाळा काढण्याचा मान महात्मा फुल्यांचा. राष्ट्रसंजीवक रानडे, जीवक टिळक, गोखले, सावरकर महाराष्ट्रातून निघाले. दलितांच्या उद्धारासाठी स्वातंत्र्य युद्ध करून भारतास मानवी समानतेचा महामंत्र देणारे महात्मा फुले, राजर्षी शाहू, सावरकर व आंबेडकर हे महाराष्ट्रातच जन्मास आले. बाबासाहेबांनी आपले गुरु बुद्ध, कबीर आणि फुले यांना शोभेल असे मानवतेचे महान कार्य केले. बाबासाहेबांच्या राजकीय विचारसरणीवर एडमंड यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो. महात्मा फुले यांनी शूद्र क्षत्रिय होते असे मत व्यक्त केले होते. ते मत बाबासाहेबांनी ग्रंथ लिहून सिद्ध केले. काही काळ शासनास लोकसंस्थेच्या प्रमाणात नोकरा मिळावा हे फुल्यांचे म्हणणे बाबासाहेबांनी उचलून धरले. फुले यांनी लोकशाहीचा पाया घातला तर बाबासाहेबांनी लोकशाही तत्त्वज्ञानाची मूल्ये विशद केली. अस्पृश्यांच्या प्रश्नावर, राष्ट्राच्या इतिहासावर, राष्ट्राच्या भविष्यपटलावर आंबेडकरांनी केवढा प्रभाव पाडला आहे. आपल्या सर्वस्पर्शी सर्वव्यापी व्यक्तित्वाचा चिरकाल ठसा उमटविला आहे. हे पाहून मन थक्कच होते. महात्मा फुले व राजर्षी शाहू यांच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी वरिष्ठ समाजाला हिंदू समाजाची पुनर्रचना करण्याचे शेवटचे आवाहन केले. त्यांचा त्यांनी स्वीकार केला.